आपण सिंह आणि कोल्ह्याच्या गोष्टीला सुरुवात केली. गोष्टीचा शेवट काय होऊ शकतो यावर मी तुम्हाला विचार करायला सांगितलं. आठवतंय? परत एकदा सुरुवातीची थोडीशी गोष्ट आठवूया. म्हणजे जर तुम्ही काल विचार केला असेल, परवा विचार केला असेल, तर आत्ता थोडं तुम्हाला ते सगळं आठवेल आणि मग तुम्ही केलेला विचार, कल्पना, गोष्टीचा शेवट आठवायला मदत होईल. एक जंगल असतं आणि त्यात एक सिंह राहत असतो. सिंह आजारी असतो म्हणून कोल्हा त्याला भेटायला येतो. काय होतं पुढे? सिंह कोल्ह्याला सांगतो, मला खूप भूक लागली आहे, तू माझ्यासाठी शिकार शोधून आण. कोल्हा शिकार शोधायला जातो. त्याला मेंढ्यांचा कळप चरताना दिसतो जवळच. तो काय करतो? मनात विचार करतो की यातली एक मेंढी आपण पकडून तिची शिकार करू आणि सिंहाकडे घेऊन जाऊ. म्हणून तो मेंढी पकडण्यासाठी, मेंढीवर झडप घालण्यासाठी हळूहळू दबकत दबकत पुढे जातो. तेवढ्यात कुत्रा हे बघतो आणि कुत्रा त्या कोल्ह्याच्या मागे लागतो. कोल्हा जीव मुठीत धरून पळतो. जेव्हा कुत्रा आपल्या मागे येत नाहीये हे त्याच्या लक्षात येतं, तेव्हा तो जरा थांबतो, धापा टाकतो आणि म्हणतो, सुटलो बाबा एकदाचा. आणि तो सिंहाकडे जातो आणि सिंहाला सांगतो काय घडले ते, की मी मेंढी पकडतच होतो, पण तेवढ्यात कुत्रा माझ्या मागे लागला आणि त्यामुळे हातची शिकार मला गमवावी लागली. असं सगळं तो सिंहाला सांगतो. आता तुम्ही काय विचार केलाय सांगा बघू मला. काय होऊ शकतं याच्या पुढे? थोडेसे क्लूज किंवा हिंट मी तुम्हाला दिलेल्या होत्या की कोल्हा कसा प्राणी आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तो लबाड, धूर्त असा प्राणी आहे, जे हुशार असतो, चालाक असतो. आपल्याला शिकार मिळवण्यासाठी काय काय करता येऊ शकतं याचा तो छान विचार करू शकतो. अजून आता सिंह ताकदवान प्राणी हेही तुम्हाला माहिती आहे. जरी आजारी असला तरी थोडासा विकनेस येणार आहे, पण त्याच्या अंगातले गुण कमी होतात का? नाही, ते तसेच राहणार आहे. मग गोष्टीचा शेवट काय होऊ शकतो? सिंह चिडेल. तो म्हणेल, तुला शिकार शोधता येत नाही का? थांब, तुलाच पकडतो आणि खातो. मग सिंह काय करेल? त्या कोल्ह्यावर झडप घालेल, त्याची शिकार करेल आणि कोल्ह्यालाच खाऊन टाकेल. असं होऊ शकतं, हो की नाही? म्हणजे असा एक शेवट होऊ शकतो. जर असा शेवट गोष्टीचा होणार असेल तर आपण काय शिकलं पाहिजे? आपल्या बरोबरीच्या लोकांशी, मित्रांशी आपण मैत्री केली पाहिजे. येते लक्षात? कोल्ह्याची ताकद कंपॅरेटिव्हली कमी आहे सिंहापेक्षा, त्यामुळे कोल्हा सिंहाला प्रतिकार करू शकतो का? नाही. त्याने सिंहाशी मैत्री करणं कितपत योग्य आहे? येते लक्षात? दुसरं काय होऊ शकतं सांगा? दुसरा शेवट कशा प्रकारे होऊ शकतो? सिंह म्हणेल, ठीक आहे, तू एवढा प्रयत्न केलायस मला शिकार मिळवून देण्यासाठी, चल बघूया कुठे आहेत मेंढ्या. म्हणून जवळच मेंढ्यांचा कळप असल्यामुळे जरी सिंह आजारी असला तरी त्याला भूक लागली आहे, त्याला शिकार हवी आहे. मग तो कोल्ह्याबरोबर जाईल आणि शिकार करेल. काय होऊ शकतं सांगा? मगाशी जेव्हा कोल्हा गेला होता, एकटाच कोल्हा, तेव्हा कुत्रा त्याच्या मागे लागला आणि कोल्हा पळून आला. आता सिंह असं करेल का? नाही. सिंहाची ताकद जास्त आहे, बरोबर? तो कुत्र्याशी 2 हात करेल, प्रतिकार करेल आणि एखाद्या मेंढीची शिकार नक्कीच करू शकेल. किंवा सिंहाच्या ताकदीपुढे कुत्र्याची ताकद सुद्धा कमी पडू शकते, हेही लक्षात येते. तिसरं अजून मी तुम्हाला लबाड कोल्ह्याबद्दल सांगितलं होतं, आठवते का मुलांना? काय करेल सांगा? तो सिंहाची खूप स्तुती करेल, सिंहाला म्हणेल, लबाडाचे कावळ्याच्या गोष्टीवरनं आठवेल तुम्हाला. कोल्हा काय करतो? जेव्हा आपली ताकद कमी पडते तेव्हा आपण युक्तीने काम फत्ते करायचं असतं. म्हणजे हे कोल्ह्याच्याही लक्षात येऊ शकतं. कसं? की मी जर शिकार नाही दिली सिंहाला तर हा सिंह काय करेल? माझीच शिकार करून खाऊ शकतो. मग आता मला माझी सुटका करून घेतली पाहिजे. काय करायला पाहिजे त्यासाठी? उगाच सिंहाची खोटी खोटी स्तुती करेल. महाराज किंवा सिंह बुवा, जरी तुम्ही आजारी असलात तरी तुमची काही ताकद कमी वगैरे झाली नाही. हां, मला माहिती आहे, तुम्ही भरपूर ताकदवान आहात, मी केला प्रयत्न, पण मी ज्या मेंढीची शिकार करत होतो की नाही, ती मेंढी मला इथपर्यंत आणताच येत नाहीये, कारण माझ्यात तेवढी ताकदच नाहीये. आणि कंपॅरेटिव्हली तुम्ही ताकदवान आहात, मी शिकार केली आहे, पण ती तुम्हाला जाणावी लागेल. ही बघा, इथेच जरा पुढे गेलात ना की तुम्हाला मी शिकार केलेली मेंढी तिथेच दिसेल. असं तो सिंहाला सांगू शकतो. सिंह जाईल शिकार घ्यायला आणि तोपर्यंत कोल्हा निघून जाईल. असंही होऊ शकतं. येते लक्षात? म्हणजे जेव्हा
आपली शक्ती कमी पडते किंवा आपली शक्ती इथे काम करत नाही असं आपल्याला वाटतं, तेव्हा युक्तीने आपण ते काम पूर्ण केलं पाहिजे. येते लक्षात? म्हणजेच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण म्हणू शकतो असं. अशा वेगवेगळ्या प्रकारे मुलांना मी तुम्हाला आधीच्याच तासाला सांगितलं की प्रत्येकाची कल्पनाशक्ती, विचारशक्ती ही वेगवेगळी असते. त्यामुळे तुमची कल्पना यापेक्षा वेगळी असू शकते गोष्ट पूर्ण करण्यासाठीची. अनेक प्रकारे या गोष्टीचा शेवट होऊ शकतो. फक्त तो पूर्ण करायचा आहे, शेवटपर्यंत पूर्ण करायचा आहे आणि त्यातून आपल्याला काही शिकायला मिळाले का हे बघायचं आहे. आलं लक्षात? गोष्ट आता आपण पूर्ण केली आहे. तुम्हाला काय काम सांगितलं होतं मी? गोष्ट ऐकायची, वाचायची आणि नंतर तुम्हाला गोष्ट सांगता आली पाहिजे. हीच नाही, अशी कुठलीही गोष्ट जी तुम्ही वाचली आहे, रात्री झोपताना किमान एक गोष्ट वाचा. मी सांगितलं तुम्हाला छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं तुमच्याकडे असतील तर किमान एक गोष्ट वाचा. किंवा असं करू शकतात बघा, आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण कुठेही बाहेर पडलो नव्हतो. अजूनही आपण फारसे खेळायला बाहेर जात नाही किंवा आई बाबा आपल्याला नाही म्हणतात. मग या वर्षीचं बर्थडे गिफ्ट म्हणा किंवा दिवाळी गिफ्ट म्हणा किंवा कोणत्याही कारणाने आई बाबा जेव्हा आपल्याला एखादी आपल्या आवडीची वस्तू आणून देतात तेव्हा तुम्ही त्यांना असं सांगू शकतात, साने गुरुजी तुम्हाला माहिती आहे, त्यांचं श्यामची आई पुस्तक खूप छान आहे. छोट्या छोट्या मुलांसाठी त्यात खूप छान बोध देणाऱ्या गोष्टी आहेत. ते पुस्तक तुम्ही त्यांच्याकडनं भेट म्हणून मागू शकतात आणि त्यातली रोज एक गोष्ट वाचू शकता. येतं लक्षात? या बोध देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, या आपण वाचायच्या आणि दुसऱ्यांना सांगायच्या. मग तुमच्या मित्रांमध्ये सांगा. कधीतरी रोज आजी आजोबांकडनंच आपण गोष्ट ऐकायची का? कधीतरी आपणही त्यांना गोष्ट सांगायची. मग त्यांना विचारा, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? काल मी ही गोष्ट वाचली आहे. आज तुम्ही त्यांना ती गोष्ट सांगू शकतात जर त्यांना माहिती नसेल तर. आणि समजा माहिती असेल तरी आपण वाचलेली गोष्ट आपल्याला किती आठवते हे पाहण्यासाठी तुम्ही ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण गोष्ट वाचायला शिकलो, ऐकली आणि सांगायलाही शिकलो. ऐकतो तर रोजच आपण एक तरी गोष्ट आपण दिवसभरात ऐकतो कोणाकडनं तरी. वाचायच्या आहेत आता आणि त्या सांगायच्याही आहेत. याच पुस्तकात, या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, टीचर अजून आपल्याला काही प्रश्नोत्तरांबद्दल सांगत नाही. प्रत्येक धड्यावर आपण प्रश्नोत्तरं लिहिलेच पाहिजेत असं काही नाही. जे धडे आहेत, धडे टीचर काय म्हणतात नीट ऐका, जे धडे आहेत ते आपल्याला दोनदा तीनदा पुन्हा पुन्हा वाचावे लागतात. त्या धड्यांमधून आपण काय शिकतोय यासाठी टीचर तुम्हाला प्रश्नोत्तरं देतात. पण गोष्टीचं असं नसतं. गोष्ट ऐकली एकदा दोनदा वाचली की आपल्या लक्षात राहते, क्रम लक्षात राहतो. मग अशा वेळी टीचर काय करू शकतात? मी काय करेन, मी तुम्हाला या गोष्टीवर आधारित असा एखादा प्रश्न देऊ शकते. कोणता? रिकाम्या जागा भरा आणि गोष्ट पूर्ण करा. मग त्याच्यात मी असं अगदी अशीच्या अशी नाही, इथे आपल्याला संवाद दिले, सिंह आणि कोल्ह्यातले संवाद दिले, अशी नाही पूर्ण पास्ट टेन्स मधली की कोल्हा त्याला भेटायला गेला होता मग सिंहाने त्याला असं सांगितलं. या फॉर्ममधली, या फॉर्मॅटमधली गोष्ट मी एक व्यवस्थित लिहून त्यातले मधले शब्द काढू शकते आणि ते तुम्हाला कंसात सगळे शब्द एकत्र करून देऊ शकते. तुम्ही काय करायचंय? शांतपणे गोष्ट वाचायची. तुम्हाला क्रम माहितीये, कोण आजारी होतं माहितीये, कोण शिकार शोधायला गेलं माहितीये, कोणाची शिकार मिळणार होती हे माहितीये, कोणी झडप घातली हे माहितीये, कोणाच्या मागे कोण धावलं हे माहितीये, सगळं माहितीये, हो की नाही? मग त्या रिकाम्या जागेत योग्य शब्द कोणता आपण लिहू शकतो तो त्या कंसातून शोधायचा आणि लिहायचा. झाली गोष्ट पूर्ण. काही वेगळं आहे का? नाही, जे पुस्तकात आहे तेच. किंवा गोष्ट जर तुम्ही ही दोनदा वाचली तर तुम्हाला माहिती आता सिंह आणि कोल्हा या दोघांमध्ये कोणता कोणता संवाद झाला, म्हणजे सिंहाने कोणते वाक्य उच्चारलेत किंवा कोल्ह्याने कसा रिप्लाय केला हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एखादं वाक्य जर मी तुम्हाला दिलं, समजा सुटलो बुवा एकदाचा, कुणी म्हटलंय हे वाक्य? कोल्ह्याने. कुणाला म्हटलंय? कुणाला सांगत होता का तो? नाही, स्वतःशीच म्हणाला की नाही. मग कोण कोणाला म्हणाले किंवा कोण म्हणाले, हु सेड टू हुम, हु सेड इट, असे प्रश्न मी तुम्हाला या गोष्टीवर देऊ शकते. गोष्ट जर तुम्ही नीट वाचली असेल, शांतपणे छान ऐकली असेल, कुणाला तरी पुन्हा एकदा सांगितली असेल तर हे सगळं तुम्हाला नीट आठवेल आणि यावर मी अगदी एका शब्दात रिकाम्या जागा, हु सेड टू हुम, कोण कोणाला म्हणाले, यातला कोणताही प्रश्न विचारला तरी तुम्हाला व्यवस्थित उत्तर लिहिता येईल. काय गरजेचं आहे? फक्त
गोष्ट 2 वेळा नीट वाचायची आणि कुणाला तरी ती एकदा नीट सांगायची, म्हणजे ती आपल्या छान लक्षात राहील. कळलं? आलं लक्षात? काल जर तुम्ही वाचली असेल एकदा, तर आज पुन्हा काल म्हणजे या आधीचा जेव्हा व्हिडिओ तुम्ही बघितला तेव्हा व्हिडिओ क्लोज झाल्यानंतर, बंद झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर एकदा तुम्ही गोष्ट वाचली असेल. वाचली आहे ना? समजा वाचली नसेल तर हा व्हिडिओ झाला पूर्ण बघून की एकदा वाचा आणि पुन्हा एकदा वाचा या 2-1 दिवसात. कळलं? समजलं? आता त्याच्या खाली पृष्ठ क्रमांक 3 वर आपल्याला काही चित्र दिलीत बघा पिवळ्या रंगात आणि त्याच्यावर काय लिहिलंय? चित्रे पहा. प्रत्येक चित्रात काय कमी व काय जास्त ते ओळखावं सांगा. सगळी चित्र पूर्ण नाहीयेत. काही चित्रांमध्ये एखादी गोष्ट ती चित्र पूर्ण करण्यासाठीची कमी आहे किंवा काही चित्रात ती जास्त दाखवली. कशात कमी आहे ती ड्रॉ करायची आणि जास्त आहे तिला फक्त सर्कल करायचं. कळलं? पहिला चष्मा दिसतोय बघा, चष्म्याची एक काडी कमी आहे ती तुम्ही ड्रॉ करायची. जी दिसते त्याच्यासारखीच दुसरीकडे ड्रॉ करायची. पंखा दिसतोय बाजूला, किती पाती असतात पंख्याला? 1 पात, अनेक पाती. किती पाती असतात? 3. बरोबर. काही पंख्यांना 4ही असतात, पण आपण म्हणू की 3 पाती. हा सिलिंग फॅन आपल्याला दिसतोय त्यामुळे 3 पाती असतात. मग 1 पात इथे कमी आहे, 2 दिलेत, 1 कमी आहे, ते तुम्हाला ड्रॉ करायचं. पेन्सिलनेच करायचं, कलर वगैरे यूज करण्याची गरज नाही. आणि पेन्सिलने ड्रॉ करून झाल्यावर तुम्ही कलर केलं, रंग भरला त्यात, ओके. त्याच्या खाली आपल्याला सायकल दिसते. काय जास्त आहे का सायकलला? हो, एक हँडल जास्त आहे, त्याला फक्त सर्कल करा, कारण ते तुम्हाला काढून टाकणं शक्य आहे का? रबरने इरेज केलं समजा, खोडलं तुम्ही तर ते जाणार आहे का? नाही, ते एक्स्ट्रा आहे, त्याला फक्त सर्कल करा, गोल करा. बाजूला काय दिसतंय? घड्याळ. आता तुम्ही ओळखा बघू, कमी आहे की जास्त आहे काही या घड्याळात? अंक जास्त दिलेत का? एखादा काटा जास्त दिलाय का? म्हणजे हँड, मिनिट हँड, सेकंड हँड, तास काटा, कुठला एखादा काटा जास्त दिलाय का? काटेच नाहीये, मग ते तुम्ही ड्रॉ करायचे. 2 करा, 3 करा, चालेल. म्हणजे मिनिटाचा आणि तासाचा केला तरी चालेल, सेकंद, मिनिट आणि तास असे 3 केले तरी चालेल. कप दिसतोय. आता हा चहाचा कप आहे, कारण आपल्याला चित्रात दाखवलंय त्यात चहा किंवा कॉफी. कॉफीचा रंग नाही दिसते म्हणजे चहा आहे, चहाचा कप आहे. दोन्हीकडे कान असतात का चहाच्या कपाला? नाही, एकाच बाजूला असतो की नाही, म्हणजे हा एक एक्स्ट्रा आहे. पण 2 कानांचा कप बघितलाय का तुम्ही? पण तो चहाचा नसतो. बरोबर. ट्रॉफी जेव्हा मिळते की नाही, ट्रॉफीचा कप मिळतो, आपण काहीतरी जिंकलो म्हणून बक्षिसात जेव्हा ट्रॉफी मिळते तेव्हा त्याला दोन्ही बाजूला कान असतात. बरोबर. तो सुद्धा कप, त्याला आपण म्हणतो कप आहे, ट्रॉफी आहे, दोन्ही बाजूला कान आहे असं म्हणतो. पण आपल्याला इथे जो चित्रात दिलाय तो चहाचा कप आहे. कळलंय? त्याला एकाच बाजूला असतो, दोन्ही बाजूला नसतो का? आणि त्याच्या शेजारी काय दिसते? बस आहे. बरोबर. शाळेची नाहीये कारण हिरवा रंग आहे. काय कमी आहे? एक चाक कमी आहे. टायर म्हणू नका. टायर कमी आहे का फक्त? नाही, एक पूर्ण चाक कमी आहे. चालू शकेल का ही बस? नाही, धावणारच नाही, कारण तिला एक चाक कमी आहे. तुम्ही ते चाक ड्रॉ करायचे. हे सगळं फक्त टेक्स्टबुकमध्ये करायचं मुलांनो, यातलं नोटबुकमध्ये काहीही लिहायचं नाही. मग आता काय करणार आहात तुम्ही? हा व्हिडिओ संपल्यावर पटकन गोष्ट नीट बोट ठेवून एकदा शांतपणे वाचणार आहात. जिथे जे ड्रॉ करायचे ते ड्रॉ करणार आहात आणि जे एक्स्ट्रा दिसते तुम्हाला, जास्तीचं दिसते, त्याला फक्त सर्कल करणार आहात. ओके.